प्रकारचा आपला या प्रचाराचा भाग आहे। परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। हे आता देवगाव रंगारी आहे ना, इथं आपल्या ताईचं कन्नड वैजापूर आणि गंगापूर या तिन्ही तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आणि कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत। मी खरं म्हणजे आपल्याला एवढंच सांगेन, हे देवगाव आहे आणि देवाचा आशीर्वाद शिवसेनेलाच आहे, देवाचा आशीर्वाद धनुष्यबाणालाच आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत। अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे। इकडे लाडके भाऊ आहेत, तिकडे बाहेर पण उभे आहेत आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। 100% मी हे का सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मी अनुभव घेतला। जिल्हा आपल्या नगर परिषदा पाहिल्या आणि महापालिकाही पाहिल्या। अगदी लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। अगदी मी ज्या ज्या ठिकाणी सभांना गेलो, सभांमध्ये तर गर्दी होतीच, पर रस्त्याच्या दुतर्फा देखील माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी वाट पाहत आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभे राहायचे। यावरून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनातला आणि चेहऱ्यावरचा भाव या ठिकाणी आपल्याला दिसायचा की या लाडक्या बहिणी ज्या आहेत मनापासून आलेल्या आहेत। आता देखील येताना मी पाहिलं, घरातून घराच्या बाहेर काल देखील मी कोल्हापूर सांगलीत होतो, अगदी उशीर झाला होता, 10 वाजून गेले तरी सुद्धा लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती, लाडक्या बहिणींनी सभा सोडली नव्हती। लाडके भाऊ होते, शेतकरी होते। हे प्रेम जे आहे खऱ्या अर्थाने तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालंय। मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे प्रेम या राज्यामध्ये माझ्या वाट्याला आलेलं आहे। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय घेतले, मला त्याचं समाधान आहे। मी देखील गरिबी पाहिली आहे, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर मी पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे, कसा महिना काढायचा याची भ्रांत पाहिलेली आहे। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। लोक विरोध करत होते, लोक म्हणाले कसं होणार, 45,000 कोटी रुपये वर्षाचा खर्च आहे, बोले कसं देणार तुम्ही? अरे बोले देणार म्हणजे काय, निर्णय घेतलाय, घेणार, माझ्या लाडक्या बहिणींना देणार म्हणजे देणार। आणि निर्णय झाला। काही लोक कोर्टात गेले, काही लोकांनी विरोध केला, काही लोक बोले चुनावी जुमला आहे, ह्या निवडणुकीतल्या घोषणा आहेत। परंतु मला अभिमान आहे, नुसत्या चुनावी घोषणा नव्हत्या, चुनावी जुमला नव्हता, मनापासून निर्णय घेतलेला हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री म्हणून होता आणि म्हणून ती योजना सुरू झाली, योजना चालू झाली, खात्यात पैसे पडू लागले, माझ्या लाडक्या बहिणींना आधार मिळाला। काय एवढा मोठा आहे, का सरकारने करू नये? सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी का करू नये? लाडक्या भावांसाठी का करू नये? का त्यांना आधार देऊ नये? आज मी अनेक गोष्टी बघतो, अनेक काही लाडक्या बहिणी आपल्या परिवाराचा प्रपंचाला हातभार लावतात। कुणाचं औषध पाणी असेल, मुलाचं शिक्षण असेल, कुठलं ऑपरेशन असेल ते करतात। काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात। अनेक सक्सेस स्टोरी या राज्यामध्ये आपण पाहतोय। आणि कोणतरी म्हणाला मगाशी, तुम्ही किती 1,500 का देता? कोण म्हणाला 1,500 रुपये का देता? अरे तुम्ही जेव्हा पूर आला, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी नेला कोणाला दिला? आणि तुम्ही आम्हाला विचारता 1,500 का दिले? अरे 1,500 काय, जे आम्ही बोललोय, जो आम्ही शब्द दिला 2100 रुपयाचा,
मला पत्रकार विचारतात, काही लोक विचारतात कधी देणार, योग्य वेळी तेही देणार आम्ही.